अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे। सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ। तर स्वामी भक्तांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी या येतच असतात आणि आपण शास्त्रामध्ये दिले गेलेले उपाय देखील करीत असतो, परंतु काही वेळेस त्या उपायांचा आपल्याला फरक जाणवत नाही, म्हणजेच त्या अडचणी आपल्या कमी होत नाहीत। तसेच सतत काही ना काही संकटे समस्या या उभ्या राहतात। तसेच आपल्या मनातील इच्छा देखील काही अपूर्ण असेल तर पूर्ण व्हावी असे आपल्याला मनोमन वाटत असते। तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत सांगणार आहे। हे 11 गुरुवारचे व्रत जर तुम्ही अगदी मनोभावे श्रद्धेने स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून जर केले तर यामुळे तुमच्या मनातील इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण नक्कीच होणार आहेत। तर हे 11 गुरुवारचे व्रत कसे करायचे हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्या अगोदर स्वामी भक्तांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। तर स्वामी भक्तांनो, तुम्ही 11 गुरुवारचे व्रत हे कोणत्याही गुरुवारपासून चालू करू शकता। यासाठी आपल्याला कोणत्याही पोथीची देखील आवश्यकता नाही। तर तुम्ही गुरुवारी पहाटे लवकर उठून स्वच्छ अंघोळ वगैरे करून देवघरासमोर स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसायचे आहे। दिवा अगरबत्ती आपली विधिवत दररोजची देवपूजा आहे ही पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर स्वामींना हात जोडून तुम्ही प्रार्थना करायची आहे। आपल्या ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील, संकटे असतील किंवा ज्या काही इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर त्या इच्छा स्वामी महाराजांना सांगायच्या आहेत आणि मनोभावे स्वामींना नमस्कार करायचे आहे। आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे, म्हणजेच या उपवासामध्ये तुम्ही फक्त फळे खाऊ शकता किंवा तुम्ही मीठ सेवन करायचे नाही आणि तुम्ही गुरुवारचा उपवास करायचा आहे। आणि संध्याकाळच्या वेळेस दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। गुरुवारचा व्रत करण्यासाठी आपल्याला कोणत्याही पोथीची अजिबात आवश्यकता नाही। फक्त तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामींसमोर बसून प्रार्थना करायची आहे आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। असे तुम्हाला 11 गुरुवार करायचे आहेत। जर तुम्हाला 11 गुरुवारच्या या व्रतामध्ये एखाद्या गुरुवारी काही अडचण आली तर तुम्ही त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे। तर त्या दिवशी तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची नाही किंवा मंत्राचा जप देखील करायचा नाही। फक्त त्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार ते आपल्या 11 गुरुवारच्या व्रतामध्ये अजिबात धरायचा नाही। तो गुरुवार सोडून द्यायचा आणि दुसऱ्या गुरुवारपासून परत तुम्ही आपले हे व्रत चालू ठेवू शकता। असे तुम्हाला सलग 11 दिवस करायचे आहे आणि स्वामींना त्या गुरुवारच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि हे माझे व्रत पूर्ण व्हावे अशी प्रार्थना देखील करायची आहे। जर तुम्ही हे 11 गुरुवारचे व्रत अगदी मनोभावे केले तर यामुळे तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील, अडचणी असतील, समस्या असतील या सर्व स्वामी महाराज नक्कीच दूर करतील। तुम्हाला देखील स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव येतील। तर असे हे स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही 11 गुरुवारचे व्रत अवश्य करून पहा। तुमच्या जीवनातून सर्व अडचणी दूर होतील आणि इच्छा देखील स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतील। तर स्वामी भक्तांनो, आजची जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।